नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. महासागर मुंबईवरून थेट पोहोचलं सिन्नरला, कारण सिन्नरच्या नगर परिषदच्या निवडणुका आहेत. ह्या खूपच या ठिकाणच्या रंजक आहेत, कारण या ठिकाणी पंचरंगी लढत होते. त्याचबरोबर आपण पाहतोय की चारही पक्ष या ठिकाणी जे आहेत अगदी अ, बलाढ्य मानले जातात. आपल्यासोबत भाजपाचे उदय सांगळे सर आहेत. खरं तर भाजपा नेते आहेत. त्याच्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणचं जे राजकारण आहे हे वैयक्तिक रित्या जास्त हे केलं जातं पक्षापेक्षा. पण आता तुमचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी भरभक्कमपणे उभे आहेत. काय योजना आहेत? काय तुमच्या ध्येय धोरणं आहेत विकासाच्या बाबतीत? भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत नगराध्यक्षाचे उमेदवार हेमंत नाना वाजे आणि 25 नगरसेवक पदाचे उमेदवार हे सिन्नर शहरात आज उमेदवार म्हणून उभे आहेत. आपण बघताय की खूप चांगला प्रतिसाद हा मतदारांमध्ये आहे. कारण पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व उमेदवारांना नगराध्यक्षांना कमळ या निशाणीवर लढण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि एकूणच आपण राज्यात आणि देशातलं वातावरण बघितलं तर भारतीय जनता पार्टीला लोकांना अनुकूल असं हे सगळं वातावरण आहे. आपण बिहारचा इलेक्शनचा निवडणुकीचा निकाल घेतला असेल आणि राज्यातही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं चालू आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शासनाचं काम सुरू आहे, मग ते लाडक्या बहिणींची योजना असेल, शेतकऱ्यांना वेळोवेळी केलेली मदत असेल, अशा अनेक गोष्टींमुळं एक अतिशय समाधानाचं वातावरण हे आपल्याला आज मतदारांमध्ये दिसतंय. अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी एक सुरुवातीला सांगितलं होतं की शक्यतो महायुती महायुती म्हणूनच लढणार. पण या ठिकाणी महायुती वेगवेगळ्या म्हणजे शिंदे गट वेगळा लढतोय, तुम्ही वेगळे लढता आणि अजित पवार गट वेगळे लढतायत. काय सांगाल? हे निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे, शेवट कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि ह्या लढत असताना प्रत्येक पक्षाला आपला पक्षाचं बळ वाढवण्याची एक प्रकारे ही निवडणूक आजमावण्याची एक संधी असते. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतले घटक जरी लढत असले, तरी आपापल्या पातळीवर प्रत्येक पक्ष हा ताकदीने या ठिकाणी लढतोय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. म्हणजे आज सांगळे साहेब जे आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपात प्रवेश केला आणि एकेकाळी माणिकराव कोकाटे आणि सांगळे साहेब हे दोघेही राष्ट्रवादीत होते आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता दोघेही एकमेकांचे विरोधक आहात. पण तरीही तुमच्या कुठेतरी गुप्त मीटिंग होतात, बैठका होतात, असे आरोप केले जातात. काय उद्देश आणि काय सांगाल या संदर्भात? नाही म्हणजे आपल्याकडं ती माहिती कदाचित चुकीची असेल, की मी आणि माणिकरावजी कोकाटे कधीही एका पक्षात नव्हतो. मी शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि शिवसेनेच्याच वतीने जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सिन्नरला त्या ठिकाणी मिळालं आणि नंतरच्या काळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेला प्रवेश केला. कारण महायुतीचे उमेदवार म्हणून कोकाटे होते आणि महाविकास आघाडीच्या वतीने मला उमेदवारीची संधी मिळाली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. परंतु आत्ताच मागच्या 3 तारखेला एकूणच ही सगळी परिस्थिती बघता माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता, की आपण आता भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पाहिजे आणि कायमस्वरूपी या पक्षात या पुढच्या काळात आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं कुठेही आम्ही सोबत काम केलेलं नाही. राजकीयदृष्ट्या स्थानिक पातळीवर आम्ही विरोधक म्हणूनच राहिलेलो आहे. आणि राहिला विषय काही गुप्त गुप्त बैठक. बैठकांचा, तर मी आत्ताही मागच्या सभेत सांगितलं, की अशा कुठल्याही गुप्त बैठका किंवा अशा प्रत्येक पद्धतीचा कधीही राजकीय संवाद हा आमच्यामध्ये झालेला नाहीये. काही विरोधक हे आपापल्या परीने काहीतरी अफवांचं पीक या ठिकाणी देतात. उलट मागच्या विधानसभेत आणि लोकसभेत कोणाच्या गुप्त बैठका झाल्या आणि कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे गेले, हे संपूर्ण सिन्नर तालुक्याला माहिती आहे. ते एक ओपन सिक्रेट आहे. आणि आजही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला असं वाटतं, महाराष्ट्रात काय माहीत नाही, परंतु सिन्नर तालुक्यापुरतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्यात कुठंतरी अंतर्गत सल्ल्यातच ही निवडणूक चालू आहे. अशा पद्धतीचं चित्र हे आज लोकांमध्ये चर्चेला आहे. अगदी म्हणजे या ठिकाणी जो करण्यात आलेला आरोप आहे ते यांनी धुडकावला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेवटचा प्रश्न, की या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ राजकारण खूप जास्त चालतंय. पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. तरी देखील भाजपा कशा पद्धतीनं हे निवडणूक जिंकण्यासाठी एक त्यांनी आलेख निर्माण केलाय. नाही, भारतीय जनता पार्टीचा एक स्वतःचा मानणारा वर्ग आहे.
आज आपण जर बघितलं तर महिलांमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दलचा एक वेगळा असा आदर आहे. एक आपला लाडका भाऊ म्हणून आज तरुणांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याविषयी एक प्रचंड आकर्षण आणि क्रेज आहे. एकूणच जे काही देश पातळीवर निर्णय झाले, मग सिंदूरचं एक जी घटना असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आज भारत हा ज्या पद्धतीने विकासाच्या विकसनशील देश म्हणून आज पुढे आलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा मतदारांवर आहे आणि एकूणच सर्वसामान्य लोकांमध्ये जर आज आपल्याला देशामध्ये जर कुठली पार्टी असेल, की जी खऱ्या अर्थानं देशामध्ये एक मजबुतीने उभी राहणारी आहे, काहीतरी विचार घेऊन पुढे जाणारी आहे, विकासाची दृष्टी घेऊन पुढे जाणारी आहे, अशी एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे हा समाजातला प्रत्येक घटक बघतोय. बरं, एक मुद्दा राहून गेला होता तो म्हणजे जातीचं राजकारण. या ठिकाणी 65% ओबीसी आणि 35% मराठा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जो नगराध्यक्ष पदाचा चेहरा हेमंत वाजे आलेले आहेत. काय वाटतं त्यांचे यापूर्वीचे जे शिवसैनिक आहेत उबाटाचे आणि त्याच्यानंतर तुमचे बीजेपीचे असं दोघांचाही त्यांना सपोर्ट मिळेल का मतामध्ये मतपोडी होईल? मुळात आम्ही सर्वच कार्यकर्ते जातीपातीच्या पलीकडे काम करणारे कार्यकर्ते. जात डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे मुळातच आमच्या कुठल्याही कार्यशैलीत कधी नसतं. जातीच्या पलीकडे जाऊन विकास ह्या मुद्द्यावर आपण काम केलं पाहिजे. समाजातला जो काही शोषित, वंचित घटक आहे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. या भावनेनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते. त्यामुळं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा जात ह्या विषयावर चर्चा न करता विकास कामं आणि आपल्याला सिन्नर शहर हे नागरिकांना भविष्यामध्ये अधिक चांगलं, सुसह्य, आनंददायी वातावरण कसं राहील या दृष्टीने आम्ही काम करतोय. अगदी आपल्यासोबत होते उदय सांगळे साहेब. विशेष म्हणजे आपण पाहतो की या ठिकाणी जरी चौरंगी पंचरंगी जरी लढत होत असेल तरी लेकिन इथे कुठल्याही जातीचं समीकरण नाही आहे आणि जाती पलीकडे जाऊन काम करणं हा भाजपाचा अजेंडा आहे असं त्यांनी सांगितलं. पाहूया की यावेळेस नगराध्यक्ष पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडते. कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.